टॉप 9 घडामोडी। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंची भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरावर धाड। मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याचा तक्रारीवरून निलेश राणे आक्रमक। निवडणूक अधिकारी पोलिसांकडून घटनास्थळी तपास। आशिष शेलारांकडून निलेश राणेंच्या आरोपांचं खंडन। मालवणमध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या घरी पैसे सापडल्याचा आरोप खोटा आणि असत्य असल्याचं वक्तव्य। सिंधुदुर्गमध्ये भाजपा उमेदवाराकडून मतदारांना पैशाचं वाटप। शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा आरोप। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीकडून घोटाळ्यावर घोटाळे। अमेडियाकडून जमीन विकत घेण्यासाठी नाही तर कंपनी सुरू करण्यासाठी अर्ज। अंजली दमानी यांचा आरोप। पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी। अंजली दमानी यांच्या आरोपांवरती मी काय बोलू, कुणाचा राजीनामा मागायचा, कुणाचा नाही हा तुमचा अधिकार। दमानी यांच्या मागणीवर अजितदादांची प्रतिक्रिया। फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांना भेटणार। अजित पवारांचा राजीनामा मिळेपर्यंत लढत राहणार। पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानी यांचा अल्टिमेटम। डहाणूतील विकास विरोधाची लंका आमचा भरत पेटवणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। डहाणूत भाजपाकडून भारत राजपूत उमेदवार तर शिंदेच्या शिवसेनेचे राजेंद्र माछी आमने सामने। वाशिमच्या मालेगावात एकनाथ शिंदेंचं जोरदार भाषण। या दरम्यान मैं कमिटमेंट नहीं करता और एक बार करता हूं तो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता असा डायलॉग त्यांनी म्हटलेला आहे। शिवाय आपण दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असं आश्वासन देखील त्यांनी दिलंय। मी चुकीचा शब्द वापरला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। शिवराळ भाषेनंतर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। इतर नेत्यांची शहरं भकास असल्याच्या वक्तव्यावरून अकोल्यातील प्रचार सभेत दिलगिरी व्यक्त। तर सध्या महाराष्ट्राच्या तिजोरीवरून वेगवेगळी वक्तव्य जी आहेत ती समोर येत आहेत। त्याच्यावरूनच तिजोरी चाव्या आणि मालक या संदर्भातल्या या टॉप 9 बातम्या आपण पाहणार आहोत। राज्यभरामध्ये 2 दादांच्या स्पर्धा सुरू आहेत। एक बोललो माझ्याकडे चाव्या, एक बोलतो तिजोरी। यांना कुणाची मर्यादा राहिली नाही। ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांची अजित पवारांसह चंद्रकांत पाटलांवर टीका। आपल्याकडे नगरविकास खातं त्यात माल आहे। 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार। शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची चर्चा। नगरविकास खातं असल्यानं त्या माध्यमातून छोट्या शहरांचा विकास करता येतो। गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आपल्याकडे नगरविकास खातं त्यात माल आहे, गुलाबराव पाटील यांनी केलं होतं वक्तव्य। मंत्र्यांची पैशाची मस्ती उतरवायची गरज आहे। बच्चू कडू यांचा हल्लाबोल। अशा वक्तव्यासाठी मंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। धर्माचं पांघरून घेऊन म्हणून वाचून आहेत। गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून टीका। निवडणुकीत अशी भाषणं होत राहतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिघं मिळून ठरवतात। गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तिजोरीच्या चाव्यांबाबत काहीही चर्चा असो, पण नगरविकास खातं हे आमच्याकडे। आमदार अब्दुल सत्तार यांचा निशाणा। तर लाडक्या बहीण योजनेचे शिल्पकारही एकनाथ शिंदेच असंही वक्तव्य केलं। नोटांच्या बॅगा घेऊन बसणाऱ्या शिरसाटांनी अशोक चव्हाणांना नोटा खातात की भाकरी असं बोलणं अजबच। अंबादास दानवेंची टीका। शिरसाटांच्या नोटांच्या बॅगांची माहिती समोर आली पाहिजे, दानवेंची मागणी। अंबादास दानवेंना दुसरे उद्योग उरले नाहीत ना घरका ना घाटका, या अशी अवस्था सध्या अंबादास दानवेंची आहे। संजय शिरसाट यांचा अंबादास दानवेंना प्रत्युत्तर। अशा लोकांच्या टीकेकडे मी लक्ष देत नाही, शिरसाटांची प्रतिक्रिया। विधानसभेत सत्ता येणार हे मवियानं सांगून टाकलं आणि खातेवाटपही केलं होतं, पण विधानसभेत लाडक्या बहिणींची एंट्रीमुळे सगळंच बदललं। ही लाडक्या बहिणींची ताकद आहे। जळगावातून श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य।